सकाळी अनुशापोटी गुळ फुटाणे खाल्ल्याने काय होईल? हे भयंकर 10 रोग बरे होतात, एकदा बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी म्हणजे काहीही न खाता जर आपण गुळ आणि फुटाणे खाल्ले तर त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात. मित्रांनो, आपल्याला माहित असेलच की भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवी देवतांना प्रसाद म्हणून गुळ आणि फुटाणे अर्पण केले जायचे आणि लोक सुद्धा याचे नियमितपणे सेवन करायचे आणि त्याचा परिणाम म्हणून या लोकांना दीर्घायुष्य लाभायचं. अनेक आजारांपासून या लोकांचा बचाव व्हायचा. आजारांचं प्रमाण कमी असायचं. मात्र कालांतराने गुळ तर आता नाहीसा झालाय. लोक साखरेकडे वळले आहेत आणि फुटाणे खाणे सुद्धा कमीपणाचे लक्षण लोकांना वाटू लागले आहे. मित्रांनो, गुळ आणि फुटाणे रिकामी पोटी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, गुळ आणि फुटाणे खाण्याचा पहिला सर्वात मोठा फायदा म्हणजे अॅमेनिया पासून बचाव होतो. हा आजार जो शक्यतो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराची लक्षणे म्हणजे थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो, दमल्यासारखं वाटते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. जे लोक लोहयुक्त आहार कमी घेतात, आयर्न असणारा आहार कमी घेतात, त्या लोकांना अॅमेनियाचा त्रास जाणवतो. पण जर आपल्याला सुद्धा अशी लक्षणे जाणवत असतील तर आपण सुद्धा सकाळी उठल्यानंतर गुळ आणि फुटाणे नियमितपणे खायला पाहिजेत. कारण गुळ आणि फुटाणे यामध्ये आयर्न असतंच, पण त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा असतं. याचा एकत्रित परिणाम म्हणून तुमच्या शरीरातील आयर्न वाढतं, हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि तुमचा अॅमेनिया पासून बचाव होतो. याचा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे लठ्ठपणावरती सुद्धा अतिशय गुणकारी आहे. कारण गुळ फुटाणे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझमची प्रक्रिया ही वाढते, चयापचय क्रिया चांगली होते, परिणामी शरीरातील चरबी कमी होण्यास यामुळे मदत होते आणि लठ्ठपणावरती प्रतिबंध घालता येतो. तिसरा फायदा म्हणजे गुळ आणि फुटाणे मध्ये फायबर चांगला आहे आणि यामुळे आपली पचन संस्था चांगली राहील. सेस आणि ऍसिडिटी पासून आपला बचाव करायचा असेल तर आपण हे खायला हवे.